हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज मी काढलेलं इडलीचं भांडं खूप दिवसानंतर जेव्हापासून आम्ही इकडे राहायला आलो तेव्हापासून हे भांडं मी काढलंच नव्हतं. आता मी काढते. आज बनवायचे आहे इडली आणि डोसे बनवते. तर हे भांडे मी धुवून घेते. वर ठेवून दिलं होतं. तर आज म्हटलं की डोसे बनवत होते मी, पण म्हटलं आता इडलीचं भांडं आहे तर आपण इडली पण बनवून घ्यावी. तर हे भांडं मी घेतलेलं 2019मध्ये. तर या भांड्याला झाले आता 5 वर्ष. तर आता म्हटलं की चला आता मस्तपैकी इडली बनवून घ्यावी. तर आज अचानक असा बेट ठरला की म्हटलं की चला आज मी तुमच्या मुलांना म्हणजे सुट्टी आहे तर इडली वगैरे बनवून देते. कारण जेव्हापासून मी कामाला जाते तेव्हापासून ना मुलाला काय खायला देता येत काय वेगळं आणि काहीच नाही. त्याच्यामुळे म्हटलं की चला आज तुम्हाला बनवते मी काहीतरी. तर आज मी काय बनवणार नाही, फक्त इडली, डोसे आणि चटणी बनवणार आहे मुलांसाठी. आणि तर चला, तर वेदांत केला होता, त्याला सांगितलं होतं की तू इडलीचं पीठ घेऊन ये आणि नारळ वगैरे घेऊन ये चटणीसाठी. तर तो गेला होता, तोपर्यंत आला पाऊस. मग समीक्षाला मी पाठवलं त्याला घेऊन यायला. म्हणजे दोघेजण आले. तर थोडासा ओला झाला होता म्हणून त्याचे पप्पा त्याचं डोकं वगैरे पुसून घेत आहेत. तोपर्यंत माझं भांडं झालेलं आहे घासून. आता मी करते इडलीची बनवायची तयारी आणि चटणी वगैरे बनवायची आपल्याला सगळं. तर आता मी दाखवते तुम्हाला सगळं. तर 1 किलोचे पीठ आणलं होतं मी बाजारातून. आमच्या इथं जवळच भेटतं तर तिथूनच आणलेलं. आणि आता इथं मी इडलीसाठी हे करते. म्हटलं अगोदर इडली करून घ्यावी आणि नंतर मग डोसे करावे, कारण त्याच्यामध्ये मग पाणी मिक्स करावं लागतं आणि नंतर मग डोसे करावे. अजून मला चटणी करायची बाकी आहे. तर नारळ वगैरे फोडून मी ठेवलेला आहे. आणि चटणी काय लगेच होईल, पण इडलीला थोडासा वेळ जाईल. 15 मिनटं तरी लागतील त्याला, 10-15 मिनटं लागतील शिजायला. आणि नंतर मग आपली इडली जी आहे ती तयार होऊन जाईल. तोपर्यंत चटणी करेन आणि नंतर लास्टला डोसे गरमागरम असं खायला, असा माझा प्लॅन होता. तर छानपैकी आता मी करायला सुरुवात केली. तर इडलीचे भांड्याने मी अगोदर तेल लावलं आणि नंतर मग पाणी तर आपलं उकळलेलंच होतं. ते पीठ इडलीचं भांड्यांमध्ये ओतलं, छोटं छोटंच ओतलं, जास्त काय ओतलं नाही. आणि नंतर मग आपलं भांडं हे लावून घेतलेलं आहे. आता 15 मिनटात आपल्या इडल्या ज्या आहेत ते रेडी होतील. तोपर्यंत म्हटलं की आपण चटणीची तयारी करावी. खोबरं वगैरे मी घेतलेलं आहे आणि आता मस्तपैकी ते मी चटणी करून घेते. तर याच्यामध्ये खोबरं आणि मिरच्या थोड्याशा, जास्त काय मी टाकणार नाही कारण समीक्षाला तिखट लागतं, त्यामुळे थोड्याशाच मिरच्या टाकणार आहे आणि डाळ टाकणार आहे आणि कोथिंबीर. मस्तपैकी आपली चटणी होणार आहे तयार आता. तर आता चटणी वगैरे वाटून झालेली आहे. मी चटणी वगैरे वाटून झाली की मग लगेचच आपण तडका लावणार आहे चटणीला.
तर तर आता इथं मी तडका देते. थोडीशी मोहरी टाकली, आधी कढीपत्ता टाकला आणि थोडंसं जिरं टाकले, मला आवडतं म्हणून. तर बघू शकता आपली चटणी पण रेडी झालेली आहे. याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं, थोडंसं मीठ टाकते आणि मस्तपैकी चटणी रेडी झालेली आहे. तर त्यानंतर आपल्या इडल्या पण ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. थोडा वेळ मी याला मी चेक करत होते की त्या कच्च्या वगैरे तर राहिल्या नाहीत ना. तर इडल्या रेडी झालेल्या आहेत. गॅस बंद केला. त्यानंतर आता मी इथे करते डोस्याची तयारी. अरे बाप रे, ये तो बहुत हो गया. तर 2-3 माझे झालेले आहेत करून आणि त्यानंतर मी पटापट असे करायला लागलेली आहे. तर मुलांचं चाललं होतं की मग कधी होणार आहे, कारण त्यांना पण भूक लागलेली आणि वेळ होत आलेला. तर म्हणलं आता होतच आहे, आपण सगळ्यांनी बरोबर नाश्ता करू. तर बाजूला म्हणलं चहा ठेवावा. तर चहा वगैरे झालेला आहे बाजूला आणि आता माझं सगळं झालेलं आहे. एक मी तर पण डोसा करायचं चाललं होतं माझं. म्हटलं तोपर्यंत मी इडल्या काढून घेते भांड्यातल्या. तर आता कुकर आपला इडल्याचं भांडं जे आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे. म्हटलं आता इडल्या काढून घेते मी. डाळ वगैरे सगळं असतं. पुढे टाकले का? तयार केले ना. अच्छा, मी नाही तयार केलं, आता आई आणले. त्याच्यातच असतं सगळं. इकडून नाही करायचं. फायनली सगळं रेडी झालेलं आहे. डोसे रेडी झालेले, इडल्या रेडी झालेल्या, चटणी, चहा, खारी, टोस्ट एवढं सगळं आहे नाश्त्यासाठी. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला मस्तपैकी आजचा बेत कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट करून. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.